बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या जाचातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पुढाकार घेत जिल्ह्याच्या विविध भागातील अवैध सावकारांकडे गेलेल्या शेतजमिनी परत मिळवून देण्याची मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले। जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। माझा समाज आहे गाडीवडर भटकी समाज, रोडवर काम करणार, खदानीत काम करणार, दगड फोडणार नाही। औषध आमच्याकडून झालं नसतं हे, पण किरण पाटील साहेबामुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे। मी वैष्णवी कैलास खोले, आमची शेती ही सावकाराकडे गावाने ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते। पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि सातबारा आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले। मी कैलास किसन डोले, राणा रौदा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। मी अविद्य सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी DDR बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला। निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या पोराचे शिक्षण, ते 2 माझे मुलं आहेत, यांची आई वारलेली आहे आणि आई वारल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते। पण आज किरण पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली। त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्याकडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना बी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा।